नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आज सकाळी नाश्त्यासाठी मी काय करावं हा विचार करता करता मला असं वाटलं की मला नूडल्सची रेसिपी मी शेअर करावी, म्हणून मी ती रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करीत आहे. तर मी बाजारातून हे नूडल्स मिळतात, ते मी नूडल्स घेऊन आले. हे बघा, हे असे हक्का नूडल्स म्हणून मिळतात. हे नूडल्स आहे आणि त्याच्यासाठी लागणारं साहित्य आहे 2 टमाटर, 2 कांदे, 2 टमाटर आणि 1 ते 2 हिरवी मिरची. जसं तुमच्या घरात मुलं असतील तर हिरवी मिरची कमी टाका. आणि याच्यात आणखी सॉसेस येणार आहेत. हे सर्व आपल्याला लागणार साहित्य आहे. त्याचबरोबर आपण नूडल्स आता बॉईल करून घेणार आहोत. मी हा कांदा चॉप करून घेतलाय, हे टमाटर चॉप केलंय आणि हे मिरची जस्ट 2 तुकडे केले. आता आपण नूडल्स बनवायला सुरुवात करूया. मी हे पातेलं ठेवलंय, त्याच्यात आपण एक 2 चम्मच तेल टाकणार आहोत. तेल चांगलं गरम झालं तेल चांगलं गरम झाले आपलं की ह्यात आपण लसूण पेस्ट टाकणार आहे. एकदम झटपट होणारी रेसिपी आहे. याच्यात काही भाज्यांची गरज नाही, काय नाही, फक्त लसूण पेस्टवर आपण करतो आणि कांदा कमी केला. लसणाचा जरा वास जाईपर्यंत आपण 2 मिनिटं परतवून घेणार आहे. त्यामध्ये आता आपण हा आपला बारीक फ्राय केलेला कांदा टाकणार आहे आणि ही मिरची. हे दोन्ही थोडस मीडियम गॅसवरच करणार आहे. गॅस मीडियम ठेवायचा, कारण कोणतीही चायनीज रेसिपीला गॅस जास्त मोठाच करून करायचं असते. कांदा थोडासा आपल्याला थोडं हे करून घ्यायचं, नरम करून घ्यायचं. हा कांदा थोडासा परतला तर आपण हे टमाटोही टाकून घेऊया. त्याबरोबर थोडंसं मीठ टाकूया, आणि टमाटो लगेच मॅश होतील. काही थोडंसं मीठ, ते कोणत्याही चायनीज रेसिपी करताना सॉसेस मध्ये मीठ असतं तर त्याला मीठ बेतानेच टाकायचं. टोमॅटो शिजू देऊया. हे बघा, टोमॅटो आणि हे कांदा चांगला हे झालेला आहे. आता आपण याच्यात थोडस सोया सॉस 1 चमचा तुमच्या अंदाजाने, हे बघा सोया सॉस टाकलाय. त्यानंतर चिली सॉस, चिली सॉस टाकलाय, सोया सॉस टाकलाय. त्यानंतर थोडस शेजवान चटणी, हाफ थोडस बॅलन्स करायला आपण हे सॉस टाकतोय, टोमॅटो सॉस. बस एवढंच झालं की थोडस परतवून घेऊया मसाले एकत्र आणि मग ह्याच्यात नूडल्स टाकायचे. कुठलीही भाजीची गरज नाही, काही नाही. कांदा टोमॅटोवर हे पण नूडल्स रेडी आहेत. आता हे फक्त तुम्हाला एकत्र करून घ्यायचं. माझे हे झटपट नूडल्स रेडी आहेत. बघा रंग किती सुंदर आलाय, टेक्स्चर बघा, आणि एकदम वेगवेगळे झालेत. कुठेही असं म्हणजे स्टिकी नाही झाले. हे माझे नूडल्स रेडी आहेत. आता मी तुम्हाला हे प्लेटिंग करून दाखवते. याची हे 2 माणसांसाठी पुरेच आहेत. किती सुंदर रंग आलाय बघा. हे बघा मैत्रिणींना, माझ्या हे नूडल्स आता रेडी आहेत. खूपच कमी वेळात आणि खूप सुंदर दिसतात बघा. लहान मुलांना तर खूप आवडतात, मोठी माणसं पण अगदी आवडीने खातात.
5 ते 7 मिनिटात होणारी रेसिपी आहे. नक्की ट्राय करा आणि आवडल्यास मला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.